प्रसिद्धीसाठी आरोप करणं हीच रोहित पवारांची खासियत। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणजे गुंडांचा प्रमोशन विभाग, नवनाथ बन यांचा टोला। स्वतःच्या आईच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये नाचवून पैसे कमावणारे बाप बेटे, त्यांना कोणत्याही नीतिमत्ता, संस्कार, संस्कृती नाही। भास्कर जाधवांचं गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर टीका। रामदास कदम यांची उलटी गिनती सुरू, भास्कर जाधव यांची रामदास कदम यांच्यावर टीका। निलेश घायवळचा राम शिंदेंच्या प्रचारातील व्हिडिओ व्हायरल, रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल। घायवळ राम शिंदेंसाठी मतं मागतानाचा व्हिडिओ समोर। गृहराज्यमंत्री योगेश कदम बेताल आणि बेजबाबदार सदस्य, कदमांचं एक एक कदम उघड होते। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी खरतर येणार म्हणून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्ट पर्यंत जाऊ नये, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्र्यांना टोला। मंत्री कोकाटे यांचे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरण, रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता। माणिकराव कोकाटे यांनी नोंदवला जबाब, व्हिडिओ संदर्भात सखोल तपास करण्याचे पोलिसांना आदेश। पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता, धंगेकरांना समज द्या, स्थानिक भाजपाचा संताप। धंगेकरांकडून घायवळ आडून चंद्रकांत पाटलांवर टीका। सकाळी अर्ज केलेलं जात प्रमाणपत्र दुपारी मिळालंही, प्रमाणपत्र देण्याची घाई बघा, इतका तत्पर कारभार, नक्कीच पैशाचा व्यवहार झाला असेल, लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप। आड मार्गाने हिंदी लादण्याचा प्रयत्न नको, त्रिभाषा धोरण समितीला मनसेचं पत्र। राज्य शासनाच्या त्रिभाषा धोरण समितीबाबत मनसे आक्रमक। समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला, प्रत्येक वेळी तुम्हाला समाज कल्याणचा निधी दिसतो का? बिहारमध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे टाकले, पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा प्रकार, बच्चू कडू यांचे सरकारवर टीका। शेतकरी रडतात कसे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोर्चा, पालकमंत्री संजय शिरसाट यांचा टोला। देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा महाराष्ट्राला काहीतरी मिळतंय असं बघावं, नेहमी कावीळ झाल्यासारखं पाहू नये, राऊतांच्या स्टेटमेंटबद्दल संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केले आमदार रोहित पवारांचे घायवळ सोबतचे फोटो, परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का, असा प्रश्न उपस्थित। देवेंद्रजी वाट कसली बघताय? पुणे जर खऱ्या अर्थानं सुरक्षित करायचं असेल तर पुण्यातल्या गुंडगिरीला बळ देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, सुषमा अंधारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिला, अनिल परवांचा हल्लाबोल। कदमांनी पोलिसांचे नीतिधैर्य कच्चीकरण केलं, अनिल परवांचा हल्लाबोल। सचिन घायवळ दोषमुक्त ठरला तरी गुंड आहे, परवांचा निशाणा। सचिन घायवळचा भाऊ गुंड आहे, देशाबाहेर पळालाय, पोलिसांनी परवाना नाकारला, कदमांनी दिला, अनिल परवांचा हल्लाबोल। घायवळवर चापटी मारल्याचा गुन्हा नाही, खुनाचे गुन्हे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी प्रकरणात अडकलेले लोक आहेत, अनिल परब यांचं वक्तव्य। मंत्री योगेश कदमांनी सचिन घायवळला दिला शस्त्र परवाना, गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या घायवळला शस्त्र परवाना, पुणे पोलिसांचा विरोध डावलून 20 जूनला दिला परवाना। निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, राम शिंदेंच्या सांगण्यावरूनच बंदुकीचा परवाना दिला, सवा रोहित पवार यांचा आरोप। बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा होणार, नगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकवणार, गणेश वरेकरांचा दावा। रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी विक्रांत जाधवांची नियुक्ती, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं नियुक्ती, विक्रांत जाधव आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र। दुसरीकडे योगेश कदम यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी होत असलेल्या आरोपांबाबत ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले।
काँग्रेस पाठोपाठ भाजपही सक्रिय, भाजप घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा. फडणवीस घेणार शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक. आगामी निवडणुकीसाठी दोनही शिवसेना लागल्या कामाला. एकीकडे शिवसेनेकडून प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवचंडी पूजन. अजित पवार पुन्हा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात. अजित पवारांनी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी भरला उमेदवारी अर्ज. 2 नोव्हेंबरला संघटनेची निवडणूक पार पडणार. 11 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत. गांधीवध नाही तर गांधी हत्या. गांधी हत्येच्या 77 वर्षांनंतर मराठी विश्वकोशात शब्दबदल. विश्वकोशाच्या 14व्या खंडापासून गांधीवध असा शब्दप्रयोग होता. शब्द वगळण्यासाठी 2020 मध्ये याचिकेद्वारे मागणी करण्यात आली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती. आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकरांच्या मागणीला यश. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला मोठा झटका. ठाणे ते बोरिवली प्रकल्प 2028 मध्ये पूर्ण होणार. प्रकल्पाचं युद्धपातळीवर काम सुरू. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ठाणे ते बोरिवली प्रवास सुसाट होणार. मुंबई मनपाची म्हाडा स्टाईल योजना. उच्चभ्रू परिसरात कमी दरात घर घेण्याची सुवर्ण संधी. दिवाळीनंतर प्रथमच लॉटरीद्वारे विक्री होणार. भिवंडीत अति धोकादायक इमारतीवर मनपाची कारवाई. पावसाळ्यात होणाऱ्या इमारत दुर्घटना टाळण्यासाठी इमारतींवर कारवाईचे निर्देश. महसूल मंत्र्यांची दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयाला अचानक भेट. यावेळी अतू कपले यांच्या टेबलावरून 5,000 रुपये रोख सापडले. घटनेमुळे कपलेंना निलंबित करण्याचे आदेश. मीरा भाईंदरमध्ये विशेष लहान मुलांसाठी ट्रॅफिक एज्युकेशन गार्डन उपक्रम. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन. मुलांना वाहतुकीचे नियम समजण्यासाठी उपक्रम. नंदुरबारमध्ये 4 नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत. 114 जागांपैकी 53 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित. जिल्ह्यातील 4 नगर परिषदेचा समावेश. राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार. सांगली जिल्ह्यात 6 महिन्यात 853 कोटींचा जीएसटी वसूल. जीएसटी कपातीचा परिणाम जिल्ह्यात ऑक्टोबर नंतर स्पष्ट होणार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलनं प्रवास करणं धोक्याचं. महिलांच्या डब्यात बंद पडलेले लोखंडी फॅन. बंद फॅन महिला प्रवाशांवर पडून मोठ्या दुर्घटनेची शक्यता. मध्य रेल्वे याची दखल घेणार का, याकडे लक्ष. कोल्ड्रिफ पाठोपाठ अन्य 2 खोकल्यांच्या औषधात विषारी घटक. रेसिफ्रेश टीआर आणि रिलाईफ औषधात देखील विषारी घटक. अन्न व औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश. अमरावतीत युवा महोत्सवात पारंपरिक नृत्याविष्कारानं विद्यार्थ्यांनी वेधले रसिकांचे लक्ष. युवा महोत्सव 4 दिवस चालणार असून अनेक स्पर्धांचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचे 40 रुग्ण. जिल्ह्यात 37 दिवसात डेंग्यूचे 40 रुग्ण. छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या. तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा समोर आला होता. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचा अभ्यास समिती करणार. ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद. विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय. पंतप्रधान मोदी यांचं लक्ष वेधण्यासाठी 1 दिवसीय बंद. बंदमुळे वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. एकाच ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट. मोदींकडून मुंबई 1 तिकीट ॲप लॉन्च. पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना मोठं गिफ्ट. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. सप्टेंबरचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता. लाडकी बहिणीसाठी 410 कोटींचा निधी. धर्मपाल मेश्राम यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे केडीएमसीवर ताशेरे. विचारणा केलेली कोणतीच माहिती न मिळाल्यानं संताप. महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू. उकाड्यात लक्षणीय वाढ. पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू. दिवाळीनिमित्त मध्यवर्ती भागात खरेदी करण्यासाठी मोठी वर्दळ होते. पादचारी पुलासाठी पुणे मेट्रोचे सुरू असलेले काम बंद राहणार.
पुणे शहरातील बेकायदा नळजोडचा शोध घेण्यासाठी महापालिकेनं घेतला रोबोचा वापर करून 40 बेकायदा नळजोडीचा शोध घेण्यात आला। दहशतवाद विरोधी पथकाची कोंढव्यात मोठी छापेमारी। आय लव्ह मोहम्मद संदर्भात कोंढव्यात 25 ठिकाणी छापे, काही संशयितांना घेतलं ताब्यात। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजगार सहाय्यकांचा रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प। अमरावती शहर पोलीस घटनास्थळी दाखल। पालघरमध्ये वीज महावितरण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता। नागपूरमध्ये वीज कर्मचारी 3 दिवस संपावर, संपामुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता। महावितरणचं खासगीकरण पुनर्रचनेविरोधात संप पुकारण्यात आला, तर खासगीकरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध। वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप, वीज कंपन्यांचे खासगीकरण विरोधात संप, तर कंपन्यांच्या पुनर्रचनेला कर्मचाऱ्यांचा विरोध। रायगडमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कामगारांचा संप, महावितरण कार्यालयात शुकशुकाट, ग्रामस्थांचे हाल। धाराशिव जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अभियंते, कंत्राटी कामगार 3 दिवस संपावर, 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश। पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी विरोधात मोर्चा, पीएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी अडवला मोर्चा। मोर्चात अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील, बालाजी काळे यांच्यासह नागरिक आणि उद्योजक उपस्थित। कोल्हापुरात महावितरणचे कर्मचारी संपावर, महावितरण खासगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात संप, ताराबाई पार कार्यालयात कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। परभणीमध्ये खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन, विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकाऱ्यांचं कृती समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन। अमरावती अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या विरोधात आंदोलन, तात्काळ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची मागणी। साताऱ्यात वीज कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आंदोलन, मागण्या न स्वीकृत झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा। राज्यभरात विद्युत विभागातील विविध संघटनांनी पुकारला 3 दिवसांचा संप, संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा। जालन्यात खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा संप पुढे ढकलू, कर्मचाऱ्यांचा इशारा। पुरंदर तालुक्यात आरपीआय आणि सर्व पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध। पुन्हा असं घडलं तर संविधान बाजूला ठेवून आम्हाला पॅन्थर व्हावं लागेल, आरपीआयचा इशारा। परभणीच्या पाथरी, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतीत बोगस कामांच्या चौकशीची मागणी, चौकशी न केल्यास संतप्त ग्रामस्थांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा। नवी मुंबईच्या वाशीमध्ये नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, नागरी समस्यांसाठी मनसेचा वाशी वॉर्ड ऑफिसवर टाळ वाजवा मोर्चा। जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं आझाद मैदानावर आंदोलन केलं, सरकारवर दबाव टाकून हैदराबाद गॅजेट मंजूर घेतल्याचा आरोप, यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं चित्र। कोकणातील कुणबी बांधवांची मुंबईकडे कूच, आरक्षण बचावासाठी मुंबईत धडक, ओबीसी कोट्यातून कोणालाही खरं तर आरक्षण देऊ नका, कुणबी समाज करणार सरकारकडे मागणी। ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा। आरक्षण बचावासाठी कुणबी समाजाचा एल्गार, सकाळी 11 वाजता आझाद मैदानात मोर्चा संपन्न झाला। हैदराबाद गॅजेटियर रद्द करा, कुणबी समाजाची मागणी। रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी पुन्हा आक्रमक, जातनिहाय जनगणना तातडीनं करण्याची मागणी। शासन प्रशासनाच्या भूमिकेवरच शंका, जनगणना न झाल्यानं समाज शासकीय लाभापासून वंचित। परभणीमधील गंगाखेडमध्ये मुस्लिम बक्कर खाटीक समाजाचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला। अमरावतीत निवृत्त न्यायाधीशाची सायबर फसवणूक, 31 लाख रुपयांची फसवणूक, सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे। कंत्राटदाराकडून ज्योतिषाला 74 लाखांचा गंडा, पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असल्याचं सांगून गंडा, कंत्राटदार रवी नरोत्तम शर्मा पोलिसांकडून अटक। धाराशिवमध्ये 295 टन सुपारी जप्त केलेली सुपारी 50% किडलेली, अन्न आणि औषध प्रशासनाचा अहवाल, सुपारी मिळवण्यासाठी सुपारी मालकाची कोर्टात धाव।
सरपंचाच्या सांगण्यावरून 5,000ची लाच घेणाऱ्याला एकाला पकडण्यात आलेला आहे. कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. नाशिक जिल्ह्यात अवैध वाहतुकीनं गाठला कळस. रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणाऱ्या टॅक्सीचा व्हिडिओ समोर. डोंबिवलीच्या पलावा सोसायटीत घडला धक्कादायक प्रकार. सुरक्षा रक्षकाकडून 2 मुलांना मारहाण. पालकांनी जाब विचारता सुरक्षा रक्षकाकडून मुजोरी. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात. कारागृहातल्या कैद्यांकडून मोबाईल सापडल्याचं प्रकरण. जप्त केलेल्या मोबाईलला खरं तर पोलीस सीडीआर त्या मोबाईलचा काढणार आहेत. चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता. अमरावती मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांकडून 5 आयफोन मोबाईल जप्त करण्यात आलेत. मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई. मुंबई विमानतळावर 21,78,00,000चं कोकेन जप्त. या प्रकरणी 2 आरोपींना अटक. चंद्रपुरात ड्रग्सचा साठा जप्त. 3 आरोपींसह 11,16,000चा मुद्देमाल जप्त. दुर्गापूर पोलिसांची कारवाई. वेठ बिगारीतून 10 बालकांची आणि 2 प्रौढ व्यक्तींची सुटका. बीडच्या शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार. सर्व मजूर पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती. दिल्ली उच्च न्यायालयाची रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सला नोटीस. बॅट्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजमध्ये आपलं अवमानकारक चित्रण करण्यात आल्याचा दावा IAS अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या अशी मागणी. जालन्यात शॉर्ट सर्किटमुळे 8 एकर ऊसाला आग. ऊस जळून खाक. अंबड तालुक्यातील घटना. छत्रपती संभाजीनगरच्या मौंढा नाक्यावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात. अपघातात महिला गंभीर जखमी. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. डोंबिवलीत राष्ट्रीय फुटबॉलपटूचा अपघात. भरधाव कारची धडक. पायाला गंभीर दुखापत. आरोपी अजूनही मोकाट. पालघर वाड्यातील आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट. पालकांकडून संताप व्यक्त. आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण. पालघरच्या आश्रमशाळेतील घटना. मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल. सोलापुरात राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार. शेतकऱ्याचे 4 लाख अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा. तर संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची खरं तर अरेरावी पाहायला मिळते. उत्तम जाधव यांची पोलिसांकडे तक्रार. वाशिम जिल्ह्यात अवैध वाहतुकीनं गाठला कळस. रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणाऱ्या टॅक्सीचा व्हिडिओ समोर. भंडाऱ्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीचा अपघात. पत्नी पती दोघेही जखमी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोल्हापूरमधील उंचगाव फाट्यावर ओमनी कारची दुचाकीला धडक. 2 जण गंभीर जखमी. रत्नागिरीतील तिहेरी खून प्रकरण. आरोपी दुर्वास पाटीलचा जामीन न्यायालयानं नाकारलाय. वडिलांच्या उत्तर कार्यासाठी मागितला होता जामीन. या बातमीसह महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.